पुढाऱ्याची 10 भाषणं ऐकून हवी कानं असं जिवाळी लागे बाबा माझ्या शाहिराचं गाणं. बगलकडचे ठरले पुढारी खरा शाहीर जातीवंत आणि आम्ही भीमाचे यशवंत ठेवून चळवळ करीत होतो. काही लोकांना असं दाबवू शकत नाही. लक्षात घ्या, बंदी जी के सामने में 16 तारीख से हमारी अच्छी वार्तालाप होती है. ये पूरे महाराष्ट्र में हमको घूमने का है. बंदी जी 2-2, 3-3 तास प्रत्येक गावामध्ये प्रवचन करतात. त्यांना थोडी आरामाची गरज असते. आयोजित मंडळी तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हालाही माझ्या भाषणानं आगमन करताना सुद्धा नवीन ऊर्जेची गरज असते आणि ते ऊर्जेचं स्तोत्र म्हणजे गायक मंडळी या लक्षात घ्या. या गायकाने जिवंत ठेवलंय बाबासाहेब. बरोबर चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही. चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही. वाघाची सर माकडं करू शकत नाही. अरे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे मनोज राजा, माझ्या आंबेडकराचं कोणी वाकडं करू शकत नाही. तोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे मनोज राजा. अरे या भारत देशामध्ये गंगा नदी वाहते म्हणून हा देश भारत देश महान नाही. या भारत देशामध्ये ताजमहल आहे म्हणून हा भारत देश महान नाही. या देशामध्ये कुतुब मिनार आहे म्हणून हा देश महान नाहीये. तर या देशामध्ये बाबासाहेबांना बुद्ध जन्मले म्हणून हा भारत देश महान आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध जन्मले म्हणून हा भारत देश महान आहे. अरे श्रीलंका, थायलंड के लोक या भारताकडे पाय करून झोपत नाही, कारण या देशामध्ये तथागत बुद्ध जन्माला आले. आणि या भारत देशामध्ये तथागत बुद्ध जन्माला येऊ, माझ्या बांधवांनो बाबासाहेब आंबेडकर जन्माला येऊ. अरे ते महाबोधी विहार आमचं, आमच्या बौद्धांची अस्मिता, आमच्या भिक्खूंचा अधिकार त्या महाबोधी विहारावर आहे. माझा प्रश्न आहे, व्यवस्थेला माझा प्रश्न आहे. अरे हिंदूंचं मंदिर आम्ही कुठं म्हटलं का? एखाद्या मंदिरामध्ये आमच्या भिक्खूंना स्थान द्या म्हणलं का? एखाद्या मस्जिद मध्ये आम्ही म्हणलं का मौलवी हटवाना आमचे भिक्खूला स्थान? हमने बोले क्या? हमने बोले क्या कि मंदिर से किसी पुजारी को हटाओ और हमारे भिक्खू को रखो? हमने बोले क्या? किसी मस्जिद से मौलवी को निकालो, हमारे भिक्खू को रखो? हमने बोले क्या? फिर हमारे महाबोधि विहार में पंडों का क्या काम है? वहाँ शिरडी वालों का कोई काम नहीं, क्योंकि बाबा साहब बोल गए. शिरडी वालों ने बहुत सताया है. ये शिरडी वालों ने बहुत सताया. छत्रपति शिवाजी महाराज, बाबा साहेब, महात्मा फुले. अब ये शिरडी को बांडी करने का काम करो, ध्यान में रखो. इसलिए तो मेरा कहना है, अरे हा भारतामध्ये जन्मात आलेला माझ्या बांधवा बुद्धास आलेला बुद्धाचा धम्म फक्त भारतात नाही, संपूर्ण विश्वात आहे. ते महाबोधी विहार आमच्या हक्काचं आहे. परंतु काही एनटीने शिर्डीवाले त्या महाबोधी विहारामध्ये माझ्या बांधवांना मांडी घालून बसले. त्या पंड्यांना आम्हाला बाहेर काढायचे आणि आमचा भिक्खू संघ आम्हाला महाबोधी विहारामध्ये बसवायचा आहे. माझ्या बांधव, या भारतात बुद्ध दंब, या भारतात बुद्ध दंब आहे जगभरात. आंदोलनकर्त्यांनो, या भारताचा बुद्ध दंब, या भारताचा बुद्ध दंब आहे जगभरात. आणि मग महाबोधी विहारातून काढू, महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची वरात. विकास आ जाए वो सबको बचाएगा. बसले काही जणी अशा बसले जसं दुनिया डुबते का काय विचार. अरे आपल्या चेहऱ्यावर वाटलं पाहिजे आम्ही बघतो. अरे तुम्ही आयऱ्या गेऱ्याची शिळ्या मेंढ्याची औलाद आगा, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. तुमच्या चेहऱ्यावर ते तेज असायला पाहिजे. सारा झामल जीवनात मी चेहरीवाला हो नाही सकता. झामल जीवन बाई धर्माची उपासिका होऊ शकतो. ते तेज दीक्षाभूमीला कसा होई ना हे समज पाहिजे.
तिथं कसा धक्का मारता ती तळमळ दिसलं पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही ऐरा गेल्याच्या अवलाद कोणकोणते महाबोधी विहारातून शेंडीवाल्यांची वरात काढणार आहे? जरा दोन्ही हात वर करा माझ्यासोबत. ज्यांना ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वर करा. ज्यांना 1 आहे त्यांनी 1 हात वर करा. आणि ज्यांचे हात खाली आहे त्याने नकली बुद्धाचं सर्टिफिकेट उद्या देण्यात येईल. ज्यांचे हात खाली आहे आम्ही समजून जाऊ की त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फाल्ट आणि इथं फालटी लोकांची गरज नाही. आम्हाला स्वाभिमानी लोकांची गरज आहे. दुसऱ्याचे पाय चाटणाऱ्यांची गरज इथं फक्त आम्हाला कट्टर अभियांची गरज आहे. कारण अरे बाबासाहेबांच्या पुण्याने माझ्या बांधवानं मोठ्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनो, लाख रुपये पगार कमवणाऱ्यांनो आणि बाबासाहेबांना विसरून दुसऱ्याचे पाय चाटणाऱ्यांनो, दुसऱ्याची गुलामगिरी करणाऱ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुझ्या माडीत गडा उदासीचं रान आहे. प्रतापसिंग बोधरे दादा लिहितात की तुझ्या माडीत गडा उदासीचं रान आहे, पण भीम बुद्ध भगवान माझ्या झोपडीची शान आहे. कौन अरे क्या बात है दादा, बैठ जाओ. वाह, इसको बोलते देखो 60 साल का आदमी एकदम 16 साल का बना. फिर बंदी जी ऐसी नहीं रखा है मेरे को साथ में, तुम लोग गाली नहीं दे रहे. बिना चैलेंज ने ऐसी थोड़ी रखा है मुझे दुनिया की. आप चलो कौन शेडीवाल्यांची व्रत काढणार आहे? दोन्ही हात वर सर्वांनी 2 हात वर करा. ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात. ज्यांना 1 हात आहे त्यांनी 1 हात. दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत रेडी. 1 2 3 स्टार्ट. महाबोधी विहारातून काढू, महाबोधी विहारातून काढू, महाबोधी विहारातून काढू. कोणाची वरात काढायची आपल्याला? कोणाची? महाबोधी विहारातून काढू, महाबोधी विहारातून काढू शेंडीवाल्यांची वरात. आणि हे जे माझ्या बांधवांना आंदोलन चालतंय हे आपल्या सर्वांच्या मदतीने, कष्टामुळे, आपल्या सर्वांच्या सहभागामुळे चालते. कारण क्योंकि महल में रहने वाले लोगों को जरूरत नहीं है. महल में रहने वाले, महलात राहणाऱ्या लोकांना चळवळीची गरज नाही. नोकरदार सर्वसाधारण लोकांना वेळ नाही. परंतु या बाबासाहेबांच्या चळवळीला जिवंत ठेवलं तुमच्या माझ्यासारख्या गोरगरीब माणसाने माझ्या बांधवांना. म्हणून आपल्या कमाईचा 20वा हिस्सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाला दान करा. बुद्धाची सुद्धा दुसरी पारामिता आहे दान. म्हणून या आंदोलनाला जिवंत ठेवण्यासाठी हे दानपेटी आपल्या समोर ठेवलेली आहे माझ्या बांधवांनो. ज्यांना ज्या परीनं आपल्या जे तुम्हाला करता येईल ते आपापल्या परीनं सक्तीनुसार आपण त्या दानपेटीमध्ये टाकून या आंदोलनाला समर्थन द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. आणि भीम सूर्यासारखे तेज आहो आम्ही. अरे भीमानं दिलेला बुद्ध आड येतो म्हणून भास्करा, अबे नाहीतर फाडून खाणारे वाघ आहो आम्ही. अरे पाखंडवादी हे वर्णवादी, पाखंडवादी हे वर्णवादी, पाखंडवादी हे वर्णवादी, पाखंडवादी हे वर्णवादी. जाऊन बसलेली हारात, जाऊन बसलेली हारात. अरे महाबोधी विहारातून काढू. मी तर जाणार आहे बा द्यायची वरात काढायला. तुम्ही येणार आहे का? कोण येणार आहे? सोबत म्हणून वरात काढायची त्यांची.
कोण कोण येणार महाबोधी विहारातून वरात काढणार त्यांचे बोलियात वर करून टाळ्या थांबत रेडी 1 2 3 स्टार्ट महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू क्या बात है काकाजी अहो सर्वसाधारण माणूस तरी 500ची नोट टाकली दान पेटी आता आमच्या समाजात माझ्या सेवाला किती लाख रुपये पगार आहे किती बोला पटपट कोण काय भाग खाल्लेले किती किती हा माझ्या साहेबाला 1 लाख रुपये पगार आहे पण मी जयंतीचा चंदा फक्त 100 रुपये देते मरण ढोण्यात पाणी देऊन का फायदा तो का फायदा इकडे बाबासाहेबांचे पुण्यानं लाख रुपये महिना किती रुपये पण हे कधी घराच्या बाहेर निघत नाही समाजात जात नाही आंदोलन करत नाही चळवळी देत नाही हे फक्त मेरी बायको मेरा लेकरू बाल्याची माय बाल्या बाली दाबाय दाची का फायदा तो भी का फायदा म्हणून तर बोलतो अरे शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे काकाची साडी 500 रुपयाची नोट टाकली सर्वसाधारण माणसं एक गोष्ट लक्षात घ्या बांधवांनो जो विकास राजा एका कार्यक्रमाच्या लाख रुपये घेते पण या चळवळीसाठी प्रत्येक ठिकाणी मी आणि माझा संजय फुकटमध्ये राहतो फक्त 2 वेळचं जेवण आणि मान सन्मान एवढंच फक्त समाजासाठी आपण सुद्धा सहकार्य घ्या म्हणून बोलतोय की शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे समजून उमजून चुका करतो त्याला कलंदर म्हणावे अरे 70,000 कमवून जो चंदा 50 रुपये घेतो अशा हरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे वेळ आपल्याकडे कमी आहे गाणं संपवतोय थोडा सर्वांनी माझ्याबरोबर घोषणा द्यायच्या महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा बनते विनयाचार्य भागे बढो हम तुम्हारे साथ हैं ज्यांचे हात वरतात ते सोबत आहेत का बाकीचे तुम्ही कुठे चालले तुमचं कसं करायचं तुमचं कसं बनते विनयाचार्य भागे बढो माता रमाईचा छत्रपती शिवाजी महाराजांचा माता भीमाईचा जे म्हणत आहे त्यांचा आणि जे म्हणत नाही त्यांचा सत्यानाश असो कोण कोण महाबोधी विहार वाचवण्यासाठी लढणार आहे जरा दोन्ही हात वर करून टाळ्या ती ऊर्जा ती तळमळ आय कॅन डू इट मी करू शकतो तुम्ही करू शकता ती ऊर्जा मनात ठेवा दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू तुम्हाला म्हणायचं आहे शिर्डीवाल्याची वरात महाबोधी विहारातून काढ फक्त 30% आवाज 30% मागचे मागचे महाबोधी विहारातून काढ महाबोधी विहारातून काढू शिर्डीवाल्यांची धन्यवाद एकदा कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवू जोरदार क्या बात है थँक्यू